चला जाऊ पटापट वरती जाऊ, कारण की आपले लोकेशन हेच आहे, दुसरीकडे कुठं नाही. आपण आलोय वरी. आज ऊन भरपूर आहे बरं का. तुमकडे कोण आहे? त्याला कॅमेरा सेट करतो, कारण की आपल्याला असं बोलता येत नाही. आपण काय मारला असेल? आज आपण मारला आहे शोल्डर. मला मोकळ वाटते शोल्डर मारल्यामुळे, एकदम भारी वाटते, फ्रेश वाटते की आज एकदम भारी जाईल, रस्ता खराब जाईल, कारण की थोडं मूड वेगळाच आहे. शोल्डर मारताना फुल पॉवर होती. आता आपण बघू चॅलेंज होताना कसं जाईल का नाही. बरं का भावांनो, तुम्हाला कसं वाटते कसं जाईल? हो द्या, कसं काय जाणार, म्हणजे प्रॅक्टिस केलं पाहिजे. बरं का. आहे एपिसोड 98. उन्हाकडे का जातो माहितीये का? थोडं ऊन घेतो, कारण की 5-6 दिवस झालं मला ऊन नाही दिसलं. त्याला ऊन खातो म्हणजे समजलं ना तुम्हाला. जे प्रॅक्टिस करू, एकदम धास करू. आज मी काय पण नाही आणलं, आपलं ते वरती थांबायचं पण नाही आणलं, आणि आज आपण फक्त एकच हेडफोन घालून प्रॅक्टिस करणार आहे बरं का. कारण की एक चार्जिंग संपली खालीच, कारण की मी रात्री लावलं नाही आणि सकाळी लाईट नव्हती दिवसभर. घरून निघायच्या टायमाला लाईट आली. जाऊ द्या म्हणलं, आता 50% होती, 30% संपली. आता फक्त एकच चालतोय. ते किती वेळ चालतोय काम आहे. पहिलं फ्रॉक स्टँड रोज विसरतोय, आज मला लक्षात आलं. रात्री आपली झोप पण चांगली झाली. परवा दिवशी काय झालं माहितीये का? रात्री लईत लई मी 12:30ला झोपलो आणि उठलं सकाळी 5:30ला. दिवशी झोप नाही झाली म्हणून आज पूर्ण झोप घेतला. आज झोपला आपण 8:30 ते 9ला आणि व्हिडिओ अपलोड केलं उठून 10:30ला. कारण की घरी गेल्या एडिटिंग केलं, मोबाईल बिबाईल काय नाही पण बघितलं, एडिटिंग करून मग झोपलं. 10:30ला उठलं, अपलोड केलं, मग नंतर झोपलं. सकाळी डायरेक्ट 6-7ला उठलो. टोटल 8 तासच्या प्लस झोप झाली. म्हणजे कालची पण परवाची पण आपली रिकव्हरी झोप केली आहे. आता हे टॉपिक बदलू, कारण की आपलं टॉपिक नाही, टॉपिक पण आहे आपलं, कारण की झोप पण महत्वाची आहे बरं का. कारण की झोप असल्याशिवाय आपला फोकस राहत नाही. 30 सेकंड फ्रॉक स्टँड नसतं, 1 मिनिट फ्रॉक स्टँड, नंतर भेटू डायरेक्ट तुम्हाला सेट कम्प्लीट झाल्यावर.
मला पहिलं सेट कळलं नाही मी कसं केलो का नाही, कारण की एका कानामध्ये हेडफोन असल्यामुळं माझं लक्ष एकीकडेच होतं, फक्त हाताकडे पाहिलं की कसं मारायचं का नाही हे सगळं विसरून गेलो. नंतरला मग 5 मिनिट कंप्लीट झाल्यानंतर आठवलं की आपल्याला असं करायचं तसं करायचं, म्हणून आपण नंतरला थांबत थांबलो आहे. आपल्याला आलं पाहिजे आणि लक्षात आलं पाहिजे, कारण की आता 3 का 2 महिने झाला आपण प्रॅक्टिस करतो तर बी आपल्याला येत नाही. कारण की गलती नाही, सगळी गलती आपले लक्ष पाहिजेत. आपण मान्य करतो आपली गलती झाली, पहिल्या सेटमध्ये लक्ष नव्हतं, नंतरला आठवण आली. दुसऱ्या सेटला रिकव्हरी करू आपण, 10 मिनिटांमध्ये बघू, जेवढं होईल तेवढं थांबायचा प्रयत्न करेन. पहिल्या सेट मध्ये काही चुकलं पिकलं तर कमेंट करा, 100% मी चुकलोय. आपल्या कानात एक हेडफोन असल्यामुळं आपलं लक्ष राहत नाही, तर काय करतो माहितीये का, हेडफोनच काढून टाकतो आणि स्पीकर लावतो आणि गाणे लावून टाकतो. काही समान नाही, फक्त ते मोटिवेशन म्हणतं माणसं थोडं पॉवर भेटते म्हणून गाणे ऐकणं गरजेचं आहे. तर आता आपण प्रॅक्टिस असंच करू 10 मिनिट, बघू आपल्याला याचा फरक आणि असा फरक कसा पडतो का नाही. दुसरं सेट घेतो आता 5:52 आणि तुम्हाला भेटेल तर 5:50 पस्तर आणि 2 मिनिट गेले आपल्या बोलण्यामध्ये. मला असं वाटते नाही झालंच असतील 52, कारण की मी बोलायला स्टार्टअप केलं तर 5:50ला 53 झाले असतील. तुम्हाला भेटेल 6:05 पस्तर मी, बरं का. मग भेटू दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर. Música
दुसरा सेट कसा गेला तुम्हाला तर माहीतच आहे. दुसरा सेट आपला एकदम खराब गेला आहे, कारण की माझं लक्ष नव्हतं आणि मी जेव्हा हेडफोन काढून प्रॅक्टिस केलं, कारण की माझं लक्ष राहणार गेलं, माझं लक्ष दुसरीकडेच राहू लागलं. नंतर जेव्हा मी हेडफोन टाकले का कानामध्ये थोडं थोडं लक्ष होतं, कारण की मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या कानात हेडफोन आहे तोपर्यंत आपण कॅलिस्थेनिक नाही करू शकत, कारण की लक्षच राहत नाही. आपण गाणे ऐकतो, कारण की गाण्यामुळे आपलं लक्ष तिथेच राहते. जेव्हा आपण कानातून हेडफोन काढतोय दुर्लक्ष होतंय, दुसरीकडेच दिमाग असते आणि इथं राहतच नाही. असं वाटतं की मी फक्त करतोय, कारण की आपल्याला आता हेडफोनची भरपूर गरज आहे. मोटिवेशन पण भेटते, आपल्याला लक्ष राहणार गेलं, कारण की आज आपल्याला प्रॅक्टिस नाही. मेन गोष्ट एपिसोड वाढतील पुढं. केव्हा हेडफोन नसतं गेलं की प्रॅक्टिस होत नाही, केव्हा पाणी पडते, केव्हा XYZ काहीतरी कारण आहेतच आपल्याकडे. करण्याची लाईनच आहे आपल्या. आजचा दिवस गेला तर गेला, आपण पार्ट 2 करूया, कारण की आता हे माझ्यानं होत नाही. प्रॅक्टिस कमी झाल्यामुळे आपण पार्ट 2 करायचं. जेव्हा आपली प्रॅक्टिस चांगली झाली तेव्हा एपिसोड कंप्लीट झाला म्हणून समजून घ्या. दुसरा सेट एकदम खराब गेला. पहिल्या सेटला आपलं लक्ष नव्हतं, दुसऱ्या सेटला तर पारच वाट लागून गेली आपली. आपण चार्जिंग फुल करून आणि कारण की मला वाटते हेडफोन घातल्याशिवाय आपल्याला हातावर थांबायला येत नाही म्हणून मी हेडफोनचा यूज करतोय. दुसरं काय पण कारण नाही. हेडफोन घातल्यामुळे आपलं लक्ष तिथं असते आणि हेडफोन नसल्यामुळे लक्ष दुसरीकडे असते. जाऊ द्या आणि आता भेटू आता उद्या, बरं का. आपला पार्ट 1 कम्प्लीट झाला, कारण की जोपर्यंत आपला जेव्हा आपली प्रॅक्टिस चांगली झाली तेव्हा आपला एपिसोड कम्प्लीट झाला. जेव्हा आपली प्रॅक्टिस कम्प्लीट नाही झाली ते डिवाइड करू. बरं, दुसरा उद्या घेऊ, बघू का होते का. आणि तर चला, आता काय चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. आता उद्या भेटतो.